सर्वांना जय भीम जय बिरसा। आज 15 नोव्हेंबर 2023 या दिवशी दरवर्षी आपण बिरसा मुंडांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतो। आज देखील बिरसा मुंडांची 148वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जात आहे। या जयंतीच्या विविध कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते भाग घेताना दिसत आहेत। 20-25 वर्षापूर्वी बिरसा मुंडा यांचं नाव फार काही आदिवासींना माहीत नव्हतं, परंतु जसे जसे सामाजिक माध्यम सक्रिय झाले त्यांची संख्या वाढली आणि आधुनिक प्रचार माध्यमांचा प्रचार आणि प्रसार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला, आदिवासीपर्यंत पोहोचला। तेव्हापासून बिरसा मुंडाच्या जयंतीचे किंवा त्यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम आदिवासीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरे होताना दिसतात। आदिवासींना मोठा आनंद होतो हे सगळं बघून की त्यांनाही कोणीतरी एक मसीहा मिळाला, त्यांनाही कोणीतरी एक राष्ट्रीय महापुरुष मिळाला, एक क्रांतिकारक मिळाला, एक आदर्श पुरुष मिळाला, असा विचार करून ही सगळी मंडळी या कार्यक्रमात मध्ये सहभाग देताना दिसते। दरवर्षी बिरसा मुंडाच्या कार्यक्रमात, या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मी कुठं ना कुठं तरी आदिवासी समूहापुढे माझे विचार मी मांडत असतो। बिरसा मुंडाचा एकूण कालखंड आणि त्यांच्या क्रांतीचं एकूणच काय होतं, त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो। यावर्षी आमचे मित्र राहुलजी खांडेकरांनी मला या त्यांच्या बहुजन संघटक या पेजवर, फेसबुक पेजवर परत एकदा बोलवलं आणि बिरसा मुंडाच्या निमित्तानं काहीतरी मी आदिवासी समाजाला आणि पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सांगावं, त्याच्यावर भाष्य करावं अशी त्यांनी अपेक्षा माझ्याकडून ठेवली। म्हणून मी थोडक्यात अर्धा तास जास्तीत जास्त तुम्हाला मी बिरसा मुंडाच्या संपूर्ण कार्याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करतोय। बिरसा मुंडावर अलीकडच्या काळात भरपूर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि या पुस्तकाच्या माध्यमातून जो काही बिरसा मुंडा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि तो बिरसा मुंडा, क्रांतीवीर बिरसा मुंडा जनसामान्यांना, आदिवासी माणसाला जी प्रेरणा देत आहे, त्यांच्यामध्ये एक क्रांतीचं स्फुलिंग पेटवत आहे, एक विचाराचा निखारा धगधगत आहे। त्या निमित्ताने एक संघर्षाची मशाल पेटल्यासारखे असं वाटतंय।
असं सगळं सभोवताल दिसत आहे. परंतु मी जेव्हा बघतोय की बिरसा मुंडाचा विचार आम्ही घेऊन हे सगळे आंदोलन करत असताना आम्ही बिरसा मुंडाच्या एकूणच कार्याची आणि त्यांच्या विचाराची उजळणी करत असताना नेमकेपणाने बिरसा मुंडांनी कसं आंदोलन चालवलं किंवा काय त्याचा आंदोलनाचा अन्वय अर्थ होता यावर आमचे कार्यकर्ते किंवा आमचे भाष्यकार किंवा आमचे जे काही विद्वान लोक आहे भाष्य करताना दिसत नाही. कथानक बिरसा मुंडा सांगताना दिसतात. बिरसा मुंडा कुठे जन्मले, कुठे शाळा शिकली त्यांनी, मग ते कोणाकोणाच्या घरी गेले, इंग्रजांच्या विरोधात कसे लढले, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरोधात कसे लढले, भिक्खूंच्या विरोधात कसे लढले, अशा सगळ्या गोष्टी सांगतात. ते कथानकांच्या कथेच्या स्वरूपात सांगतात. खरं म्हणजे कुठल्याही महापुरुषांच्या संबंधाने बोलत असताना आम्ही त्या महापुरुषाच्या कार्याचा आणि विचाराचा आम्ही इंटरप्रिटेटर होता आलं पाहिजे. आम्हाला भाष्यकार होता आलं पाहिजे. आम्हाला इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे. ते होताना दिसत नाही. खरं म्हणजे कार्ल मार्क्स संपूर्ण जगात पसरले किंवा गाजतायत, त्यांचं मोठ्या प्रमाणात अप्रिशिएशन होत आहे. याचा अर्थ हे आहे की कार्ल मार्क्सला अप्रिशिएटर मोठ्या प्रमाणात मिळालेले आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं देखील आज संपूर्ण जगामध्ये साहित्य वाचल्या जाते आहे, त्यांच्या कार्याचा गुणगौरव होत आहे याचा अर्थ. पण बिरसा मुंडा असो, तिलका मांझी असो, गुंडाधूर असो, राघोजी भांगरा असो, बाबूराव शेडमाके असो, यांच्या आदिवासी माणसं काय करतात, नुसते कथानक सांगतात. त्यांच्या प्रत्येक शब्दाचा आणि कृतीचा अन्वयार्थ काय होता याचं इंटरप्रिटेशन, याचं भाष्य आम्ही करत नाही. आणि मग कथानक एखाद्या दंतकथेसारखी ही सगळी पात्र आम्ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेत असतो आणि त्याच्यामधला जो विचार आहे तो विचार आमच्यापर्यंत पोहोचत नाही, आमच्या जनतेपर्यंत पोहोचत नाही. आणि मग न पोहोचल्यामुळं आमच्या आंदोलनाची दिशा भरकट जाते. खरं म्हणजे तुम्हाला बिरसा मुंडा हा क्रांतिकारक तुम्ही कथानक सांगाव्यासाठी या इतिहासाने दिलेलं नाही. काही काही लोक तर इतका थिल्लरपणा करतात. एक बिरसा मुंडाचं चरित्र पाहला, त्या बिरसा मुंडाच्या चरित्रामध्ये एका लेखकाने स्वतःच्या कार्यक्रमाचे फोटो छापले. अरे बाबा, तुम्ही बिरसा मुंडाला मानत असाल, त्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल, तुम्ही त्यांना आदर्श मानत असाल, तर तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचे फोटो बिरसा मुंडाच्या चरित्रात कसे काय छापू शकता? जर तुम्ही छापत असाल तर बिरसा मुंडाला तुम्ही कुचकामी समजत असता किंवा त्याला कुठलंही महत्व देत नसता. एकाने जयपाल सिंग मुंडाचं चरित्र छापलं, चंद्रपूरकडच्या एका मित्रानं आमच्या. त्या जयपाल सिंग मुंडाच्या ह्याच्यात स्वतःचे फोटो छापले आपल्याच कार्यक्रमाचे. याचा अर्थ काय? तुम्ही जयपाल सिंग मुंडाला मानत नाही, थिल्लर समजता तुम्ही. म्हणून तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, तुम्हाला जर इतिहास बदलवायचा असेल, समाज बदलवायचा असेल, समाजाची विचार करण्याची पद्धत बदलवायची असेल, समाजाचं एकूणच सेटअप बदलवायचं असेल, व्यवस्था बदलवायची असेल, तुम्ही गंभीर झाले पाहिजे. तुम्ही महापुरुषांचं, आपल्या आदर्शांचं अवमूल्यन नाही केलं पाहिजे स्वतःचे फोटो छापून. तर मला हे अलीकडच्या काळामध्ये जे काही बिरसा मुंडावर चरित्र लिहितात त्याच्यामध्ये स्वतःचे फोटो छापून आम्ही बिरसा मुंडापेक्षा किती मोठे आहो
हे सांगण्याचा प्रयत्न हे लेखक मंडळी करतात, हे विद्वान मंडळी करतात. खरं हे शर्मेची बाब आहे. मी मुद्दाम या निमित्ताने हे सांगतोय, कारण खूप आदिवासीकडे खूप काही आदर्श पुरुष किंवा क्रांतिकारक नाही आहेत. आणि जे क्रांतिकारक, जे लढाऊ झाले, जे संघर्ष ज्यांनी केला, ते देखील एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये त्या पट्ट्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. महात्मा गांधी सारखं संपूर्ण देशामध्ये फिरून इंग्रजांच्या विरोधात त्यांनी काम केलं नाही. आमच्या क्रांतिकारकांच्या, आमच्या आदर्श पुरुषांच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा देखील आम्ही ओळखून त्यांचे आदर्श आम्ही घेतले पाहिजेत आणि त्या आदर्शाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचाराचं इंटरप्रिटेशन आम्हाला करता आलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. बिरसा मुंडा हे त्या काळच्या झारखंड आणि बिहारच्या त्या उलीहातू नावाच्या गावामध्ये जन्माला आले. त्याच्या अगोदर, बिरसा मुंडाच्या अगोदर फार मोठे क्रांतिकारक होऊन गेले तिथे. तिलका मांझी, त्या प्रदेशात, तिकडच्याच भागामध्ये तिलका मांझी हे इंग्रजांच्या क्लेवलँड हा जो तिथला अधिकारी होता, इंग्रज अधिकारी, त्याची हत्या केली होती तिलका मांझी. आणि आमच्या प्रदेशात येऊ नका, आमचं स्वातंत्र्य, आमच्या जगण्याची जी काही इथे एक वेगळी पद्धत आहे, धाटणी आहे, आमचे रीतिरिवाज आहे, आमची संस्कृती आहे, आमची समाज व्यवस्था आहे, हे तुम्ही तोडू नका, तुम्ही घुसू नका, इथे ख्रिश्चन मिशनरी इथे आणू नका. याच्या विरोधात तिलका मांझीने हे केलं होतं, संघर्ष केला, फार संघर्ष, मोठा संघर्ष केला. आणि तिलका मांझीला मग त्या भगलपूरच्या एका वडाच्या झाडाला दिवसा डवळ्या जाहीरपणे फाशी देण्यात आली. पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असते की जर बिरसा मुंडाचं आंदोलन तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला तिलका मांझीचं आंदोलन समजून घ्यावं लागेल. तिलका मांझीच्या आंदोलनानंतर सरदारांचं आंदोलन त्या ठिकाणी झालेलं आहे. एक वेगळ्या गटाचं त्या ठिकाणी आंदोलन त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या पूर्वी बंगाल, बिहार आणि ओरिसा मिळून एक असा प्रोव्हिन्स होता, एक प्रांत होता. बंगाल मधला जो नवाब होता शाह आलम शाह याने बिहार, झारखंड, ओरिसा या प्रदेशामध्ये काही शेठ सावकार पाठवले की इंग्रजी कंपनी आल्यानंतर, ब्रिटिश इंडिया, जे काही ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर त्यांनी देखील त्या प्रदेशाचा जंगलावरचा कर, शेतीवरचा कर मिळवण्यासाठी काही शेठ सावकारांना पाठवलंय. मुंडा लोक त्यांना दिक्कू म्हणायचे. आणि या दिक्कूनी या इथल्या आदिवासींचं प्रचंड शोषण सुरू केलं होतं. बिरसा मुंडा ज्या प्रदेशात राहतात त्या प्रदेशामध्ये 30 जवळपास जमाती राहत होत्या. मुंडा, संथाल, खारिया, बिरवोर, हो अशा मुख्य जमाती होत्या. बाकी मग अशा धांगड, खुडूक अशा त्या जमाती होत्या. तर यांचं शोषण ते सगळी मंडळी, सावकार मंडळी करायची. या शोषणाच्या विरोधात सरदारांची मुवमेंट त्या ठिकाणी, आंदोलन किंवा ती चळवळ सुरू झाली. परंतु हळूहळू इंग्रज सत्तेने ही चळवळ मोडीत काढली, त्यांना संपून टाकलं. अशा या पार्श्वभूमीवर बिरसा मुंडाचा उदय झाला. बिरसा मुंडा निश्चितच, क्रांतीवर बिरसा मुंडा हे निश्चितच जन्मताच काही विशिष्ट अशी शक्ती घेऊन जन्माला आले होते किंवा त्यांना एक प्राकृतिक देण होती. त्यांचं आकलन जरा तीक्ष्ण होतं आणि त्यांनी हे सगळं सरदारांची मुवमेंट पाहिली किंवा सभोवताल आपल्या जे काही शेठ सावकार, दिक्कू, कंपनीचे लोक, इंग्रजी लोक, मिशनऱ्यांचे लोक आदिवासींचं कसं शोषण करतात किंवा धर्मांतर करतात
आणि त्या माध्यमातून त्यांचं शोषण करतात, मोठ्या प्रमाणात कर वसूल करतात. महाश्वेता देवी लिहितात की या धिक्कूंच्या घरी किंवा सावकारांच्या घरी लग्न असलं त्याचे सगळे पैसे या मुंडा संथालाने द्यावे. त्यांच्या घरी मूल जन्माला आलं त्याचं बारसं त्याचाही खर्च यांनीच द्यावा. या सावकारांना या धिक्कूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घोडा गाडीने जायचं किंवा कशाने प्रवास करायचा आहे त्या प्रवास खर्च यांनीच द्यावा. म्हणजे मुंडा आणि संथालाने की आदिवासीने द्यावा. त्यांच्या घरी लग्न आहे त्याचा खर्च यांनीच करावा. इव्हन अंत्ययात्रा आहे, कोणी वारला अंत्यविधी आहे त्याचा खर्च यांनी करावा. इतकं प्रचंड असं शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलं. या सगळ्या लोकांना तर कोल म्हणायचे. इंग्रजी अधिकारी किंवा इंग्रजी लोक अभ्यासक त्याला कोल म्हणायचे. वेगळे वेगळे त्या ठिकाणी जे आंदोलन झाले या आदिवासी लोकांचे त्याला सगळ्यांना ते कोल म्हणायचे. काळे दिसत होते त्यांना कोल असं काहीतरी त्यांनी वापरलं. पण बिरसा मुंडाने हे सगळं लहानपणापासून बघितलं आणि बिरसा मुंडा हे मिशनरी स्कूलमध्ये शिकलेले. जर्मन ल्युथरेन या मिशनरीमध्ये ते शिकले आणि त्या ठिकाणी तिथले जे काही नॉट्रॅट नावाचा जो शिक्षक होता किंवा अधिकारी होता शिकवणारा तो प्रोफेसर यांच्याशी नेहमी बिरसा मुंडाचे वाद व्हायचे. आता ख्रिश्चन मिशनरी म्हटले की तुम्हाला माहित आहे की देवाचा किंगडम, देवाचं राज्य किंवा ते तुम्हाला मुक्तीच्या मार्गाकडे नेणार आहे, स्वर्गाचं राज्य देणार आहे, अशा काहीतरी अनाकलनीय गोष्टी त्या आदिवासींना ते सांगायचे. तर बिरसा मुंडाचं तर्क याला मानत नव्हता. त्यामुळे की मला पटत नाही या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांनी ती शाळा सोडून दिली आणि ते दुसरीकडे राहायला निघून गेले. तर याचा अर्थ कारण त्या ठिकाणी 40,000 तोपर्यंत 40,000 आदिवासी धर्मांतरित झाले होते. बिरसा मुंडा देखील धर्मांतरित झाले होते, ख्रिश्चन झाले होते. त्यांचं नाव दाऊद डेव्हिड असं ठेवलं होतं. ही कथा जरी असली तरी याला एक वेगळा अर्थ तुम्हाला सांगता आला पाहिजे. बिरसा मुंडाने हे ख्रिश्चन धर्म नाकारला. म्हणजे भौतिक लाभ झाला म्हणून नाकारला नाही, तर जे तर्क ख्रिश्चनिटी मधले लोक त्यावेळेस त्यांना देत होते किंवा त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी ते असमर्थ ठरत होते, तेव्हा बिरसा मुंडा म्हणायचे का टोपी टोपी एक आहे. तो इंग्रजाच्या टोपीवाले असो की मिशनरीवाले टोपी असो, हे टोपी टोपी एक आहे आणि आम्ही हे मान्य करत नाही. आम्ही सोडला हा ख्रिश्चन धर्म आणि ते नाकारतात. त्यांना तिथून ते निघतात बाहेर. याचा अर्थ बिरसा मुंडा हे ख्रिश्चन झाले होते किंवा ख्रिश्चन चळवळीमध्ये गेले होते. त्यांना स्वर्गाचं राज्य वगैरे पाहिजे नव्हतं. म्हणजे बिरसा मुंडा ख्रिस्ती झाले ते स्वर्गाचं त्यांना राज्य मिळावं किंवा स्वर्गात स्थान मिळावं, आपल्या पिता परमेश्वराला जाऊन त्यांची भेट व्हावी, यासाठी ते धर्मांतरित झाले नव्हते. बिरसा मुंडा हे सामाजिक न्याय कुठं कुठं मिळेल यासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार होते. जसे की सुभाषचंद्र बोसवर टीका झाली होती त्या काळात, ते हिटलरला जाऊन भेटले होते आणि हिटलर कडून तुम्ही आम्हाला मदत द्या, आम्ही ब्रिटिशांच्या विरोधात लढतो आणि आमच्या देशातून आम्ही त्यांना हाकलून लावतो.
भारतीय स्वातंत्र्यासाठी शैतानाशी देखील हात मिळवणी करण्यासाठी सुभाषचंद्र तयार होते, पण त्यांचं ध्येय होतं की मला या देशाला मुक्त करायचं. तसाच हेतू बिरसा मुंडांचा होता की माझ्या लोकांना दिक्कू, सेठ, शावकार, ख्रिश्चन मिशनऱ्या, इंग्रजांच्या जाचा पासून सोडायचं असेल तर ह्या ख्रिश्चन मिशनऱ्या आम्हाला काही मदत करू शकतात का, यासाठी ते धर्मांतरित झाले होते. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला होता आणि मग त्यांनी ते सोडून दिलं. म्हणले की हे काय टोपी टोपी हे काय. मग ते इंग्रजांच्याच विरोधात प्रत्यक्ष लढू लागले. तर आम्हाला हे आणवायर्थ सांगता आला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे मोक्षासाठी किंवा स्वर्गाच्या राजासाठी ख्रिश्चन झाले नव्हते बिरसा. ख्रिश्चन झाले, मग ते इकडे आले, झाले एवढं सांगून सर. त्यांच्या या धडपडीच्या पाठीमागे न्याय, सामाजिक न्याय ही एक ईर्ष्या होती. सामाजिक न्याय मिळावा ही एक प्रचंड अशी महत्वाकांक्षा होती त्यांची. आणि मग सामाजिक न्याय म्हणजे काय. बिरसा मुंडाला जो सामाजिक न्याय हवा होता तो कोणता न्याय पाहिजे होता. जे सामाजिक न्याय म्हणजे जी पहिली जी काही व्यवस्था, समाज व्यवस्था होती, जी कृषक व्यवस्था होती मुंडांच्या, ज्या सगळ्या संताल आणि मुंडांच्या समाज व्यवस्थेमध्ये समाज व्यवस्था होती, सांस्कृतिक व्यवस्थेची घडी होती. त्या ठिकाणी जमिनीची जी पद्धत होती, भुईनारे आणि खुंटखट्टी, कारण त्या ठिकाणी जी जमिनीची पद्धत होती सामूहिक शेतीची पद्धत होती. पुढे आपण पाहतोय की बाबासाहेबांनी स्टेट सोशलिझम जो मांडलाय, त्या स्टेट सोशलिझमची सिस्टम अशीच होती, सामूहिक शेतीची व्यवस्था होती. बिरसा मुंडाच्या सगळ्या त्या प्रदेशामध्ये एक स्टेट सोशलिझम ऑलरेडी त्या ठिकाणी रुजलेला होता. पूर्ण गाव मिळून सामूहिक शेती करायचे, त्या शेतीला नांगरणं वखरणं सगळे मिळून करायचे. शिफ्टिंग, त्याला झूम शेती म्हणायचे, ते शिफ्टिंग शेती करायची. सगळे मिळून बियाणे टाकायचे आणि मिळालेला उत्पन्न जे माल मिळायचा त्या जमिनीतून ते सगळे वाटून घ्यायचे किंवा एकत्र ठेवायचे चावडीवर सारख्या ठिकाणी. आणि ज्याला जे जे हवं ते आणायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचे. म्हणजे दुष्काळ पडला तरी माणसं उपाशी मरायचे नाही, भूक बळी कधी जायचं नाही, अशा प्रकारची जी सिस्टम होती. तर या सगळ्या दिक्कूने यांना इतके टॅक्सेस लावले होते, पावत्या द्यायचे नाही. म्हणजे पावत्या द्यायचे नाही, स्वतः इंग्रजाकडे टॅक्स देऊन द्यायचे, किती द्यायचे दिक्कू ते माहित नाही, पण परत त्याच जमिनीवर पुन्हा पुन्हा टॅक्स मागायचे. असं करत करत त्यांच्या सगळ्या जमिनी हडपल्या. आणि मग या टॅक्स पासून किंवा सावकारांचं कर्ज घेऊ टॅक्स फेडायचे. ते सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी घेतलेले पैसे आहेत ते देण्यासाठी पैसे नसायचे किंवा त्यांच्याकडे काय ऐपत नसेल, मग जमिनी विकल्या लोकांनी, भूमिहीन झाले. तर अशा प्रकारची अवस्था ही सगळी त्या ठिकाणची बदलली पाहिजे, यासाठी बिरसांनी आंदोलन केलं. आणि ही भुईनहारी आणि खुंटखट्टी जे काही जमिनी व्यवस्था होती, कृषक होता, सोशलिझम होता, तो सोशलिझम कम्युनिटी किंवा रुरल सोशलिझम आपण म्हणू त्याला, तो रुरल सोशलिझमच्या इंग्रजांनी संपुष्टात आणला. सगळ्या जमिनी हडपल्या. शीख, मुस्लिम आणि ब्राह्मण सगळे जमीनदार होते त्या ठिकाणी. आपलं माहित आहे की बंगालचा तो शेवटचा तिथला आपण तो बहादूर शाह जाफर, तिथूनच संपलं त्याचं राज्य, मुघलांचा शेवटचा. त्यांचे काही अवशेष त्या ठिकाणी शाह आलम शाह सारखे नवाब तिथे राहिले होते. तर हा तुम्हाला अन्वयार्थ सांगितला पाहिजे. किंवा त्या मिशनऱ्यांच्या विरोधात ते आंदोलन केलं, तर काही ख्रिश्चनांच्या विरोधात, धर्माच्या विरोधात आंदोलन केलं.
बिरसा मुंडा ख्रिश्चन धर्माच्या विरोधात असं वावगं किंवा असं वाईट कधी नाही बोलले. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिले होते, सामाजिक न्याय देऊ, किंवा कृषीविषयक न्याय देऊ, सांस्कृतिक न्याय देऊ, तुम्ही आम्हाला दिला नाही, तुम्ही आमच्या कामाचे नाही, आम्ही तुम्हाला सोडलं. तर ही सगळी कृषक व्यवस्था कोलॅप्स झाल्यानंतर मग काय करायचं? तर हे सगळे खाण्यापिण्याचे सगळे वाखे व्हायचे लोकांची. जमीन गेली, जंगलातही अण्णा जंगलातले जे काही कंदमुळं फळं आणायचे ते आणू देत नव्हते. मासे पकडायचे, त्या पाण्याच्या साठे जे काही जलसाठे होते तिथे मासे पकडू द्यायचे नाही. सर्व बाजूने इव्हन हेच काय पण उंचावर उभं पण राहू नाही द्यायचे यांना. चप्पल घालून, जसं आपण महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यांचं आपण पाहतो की सवर्णांच्या पुढे चप्पल घालून चालायचं नाही, तसं तिथे चप्पल घालून चालता येत नव्हतं या सगळ्या आदिवासींना, किंवा गळ्यात शेला घालून चालता येत नव्हतं, कारण सगळे हे वर्णव्यवस्थेचेच लोक होते. हे मुस्लिम नवाबाचे जरी किंवा ईस्ट इंडिया कंपनीचे जरी रिप्रेझेंटेटिव्ह असले तरी त्यांच्या डोक्यात एक वर्णव्यवस्थाच होती. म्हणून बिरसा मुंडाचं आंदोलन देखील वर्णव्यवस्थेच्या विरोधात होतं, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बिरसा मुंडाच्या चरित्रामध्ये आपले फोटो छापणं सोपं आहे. त्याच्यानंतर बिरसा मुंडाने वर्णव्यवस्थेच्या विरोधात कसं आंदोलन केलं हे बघा. आनंद पांडे नावाचा एक माणूस मग वैष्णव पंथाचा त्या ठिकाणी होता. त्याला लक्षात आलं की अरे, ख्रिश्चनाच्या तावडीतून सुटला बिरसा मुंडा आणि त्यांची माणसं, मग आपण याला कॅप्चर करावं. आणि त्यांना वैष्णव पंथाची दीक्षा दिली, त्यांच्या आश्रमात त्यांनी ठेवलं, वेद पुराण उपनिषद वाचायला दिले, वाचले ते वाचून पारायण केलं. हे सगळं झाल्यानंतर बिरसा मुंडाने म्हटलंय की तुम्ही आम्हाला सामाजिक न्याय द्याल का? आमच्या शेतीबाडी लुटल्या गेल्या, आमच्या उदरनिर्वाहाचे साधन लुटले गेले. हे बिरसा मुंडाच्या आंदोलनाचे असे टप्पे आहेत. पहिल्यांदा ख्रिश्चन मिशनरांच्या विरोधात सलगी करणे, मिळतं जुळतं घेणे, त्यांच्यासोबत राहणे, सामाजिक न्यायाची मागणी करणे, ते मान्य नाही झाले सोडून देणे. त्याच्यानंतर मग वैष्णव पंथात येणे, वैष्णव पंथात धार्मिक अभ्यास करणे आणि तिथे सामाजिक न्यायाची मागणी करणे, स्वातंत्र्याची मागणी करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करणे. पण ख्रिश्चनापेक्षाही ख्रिश्चन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तरी थोडासा अधिकार द्यायचं. पण वैष्णव पंथावाले अत्यंत कट्टर, त्यांचं सोशल हायरार्की त्यांची ती होती, सामाजिक श्रेणीबद्ध समाज व्यवस्था होती. हे वैष्णव पंथ वेद पुराण याच्यातून शिकले होते सगळे, ते त्यांची व्यवस्था होती. त्या आदिवासीला कसे काय मानतील? बिरसा मुंडा म्हणायचे तुम्ही आम्हाला समानतेने वागणूक देत नसाल, समानतेने वागणूक देत नसाल, बरोबरीचे हक्क देत नसाल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत नसाल, आमच्या शेतीवर जे काही अतिक्रमण झाले, आमच्या शेतीबाडी लुटल्या गेल्या, आमच्या शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी नाही, जल जंगल जमीन हा जो संघर्ष आहे त्या काळचा, आता त्याला अर्थ नाही त्या जल जंगल जमीन, याच्यामध्ये आमची जी काही पिछेहाट होती याला तू मदत करणार का? आनंद पांडे आणि त्यांचे जे शेठ सावकार होते, ज्याच्या शेठ सावकाराच्या माध्यमातून आनंद पांडेने बिरसा मुंड्याचं जे काही एक ज्वाजल्य आणि धगधगतं नेतृत्व लक्षात आल्यानंतर त्याला जवळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु बिरसा मुंडाने या सगळ्या मागण्या केल्यानंतर आनंद पांडे म्हणाले की आम्ही हे देऊ शकत नाही. तर बिरसा मुंडा म्हणाले तुमची आमची सोड चिठ्ठी. आनंद पांडेलाही सोडलं आणि मग स्वतंत्र एक, बिरसा मुंडाला हे माहित होतं की माणसं धर्माच्या विचाराने जास्त प्रभावित होत असतात. माणसाला धार्मिकता किंवा धार्मिक विचार
हा जास्त पवित्र वाटत असतो एखाद्या ग्रंथामधल्या, एखाद्या आत्मचरित्रामधल्या, एखाद्या इतिहासातल्या विचारापेक्षा धर्माचा विचार जास्त प्रभावी वाटतो. म्हणून बिरसा मुंडाने स्वतंत्र एक धार्मिक पंथ काढला, त्याला लोक बिरसाईत म्हणू लागले. आता या दोन्ही घटनाचा अन्वयार्थ तुम्हाला आम्हाला सांगता आला पाहिजे. म्हणजे जगाच्या पातळीवर सर्वत्र पसरलेला ख्रिश्चन धर्म, येशूचा धर्म बिरसा मुंडाने शेवटी नाकारला. याचा नाकारणे म्हणजे काय, तर हा धर्म देखील सामाजिक न्याय तत्व आम्हाला देऊ शकत नाही, किंवा सामाजिक न्याय तत्वावर उभा नाही आहे, न्यायावर उभा नाही आहे. जो धर्म तुम्हाला न्याय देत नाही, जसं बाबासाहेब म्हणतात की जो धर्म तुम्हाला माणुसकीची वागणूक देत नाही, तो धर्म नसून मानवतेची विटंबना आहे. बिरसा म्हणाले की ख्रिश्चन जर आम्हाला न्याय देत नसेल, समानतेची वागणूक देत नसेल, बंधुतेची वागणूक देत नसेल, आमचे निसर्गदत्त हक्क आहे, आमचे पिढीजात अधिकार आहेत, आमच्या राहण्याच्या ज्या काही वस्त्या आहेत, ह्या सगळ्याच्या विरोधात हा धर्म गेलेला आहे. ख्रिश्चन धर्म आम्हाला देत नाही, काही न्याय देत नाही आम्हाला, तो सोडून देतोय. याचा अर्थ बिरसा मुंडाला न्याय देणारा धर्म पाहिजे आहे, समानता देणारा धर्म पाहिजे आहे. आणि तो ख्रिश्चन नाकारतो, याचा अर्थ ख्रिश्चनिटी नाकारतो, याचा अर्थ तो न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, लोकशाही देणारा धर्म नाही आहे, असा त्याचा अर्थ आहे. जो जरी जागतिक असेल तर आपलं माहिती झाल्यानंतर अनेक ठिकाणी पाहतोय आपण या धर्मात काय काय सुरू असते ते, हे नाकारलं. नंतर हिंदू धर्म, वैष्णव पंथ हा हिंदू धर्माचा एक भाग. त्या वैष्णव पंथांना देखील आदिवासीला आदिवासी म्हणून मानवतेची वागणूक दिली नाही, समतेची वागणूक दिली नाही. त्यांना त्यांचे अधिकार जे आहेत, स्वतंत्रपणे, मुक्तपणे, स्वच्छंदपणे ते आदिवासी सगळे जंगलात जगणारे आहेत, त्यांच्या सगळ्या जगण्याला पायखुट्या किंवा पायबेड्या घातलेल्या आहे. जो धर्म तुमच्या स्वतंत्र संचारावर बंदी आणते, तुमच्या स्वतंत्र विचारावर बंदी आणते, तुमच्या सृजनशीलतेवर, कल्पकतेवर बंदी आणते, तो धर्म आम्हाला नको आहे म्हणतो बिरसा. तो हिंदू धर्म आम्हाला नको आहे, हा त्याचा अन्वयार्थ आहे. जागतिक असला तरी तो मानवतेसाठी, आमच्यासाठी काही करत नसेल, करत असेल जगातल्या मानवतेसाठी, पण आमच्यासाठी करत नसेल, आमचं शोषण करत असेल, आमचं एक्सप्लॉयटेशन करत असेल, ऑपरेशन करत असेल, आमचं छळ करत असेल, तो आम्हाला, आम्ही त्याला धर्म म्हणत नाही, त्याला अधर्म म्हणतो. म्हणून ख्रिश्चनिटी सोडली. आणि इथलाच असून, येतदेशी असून, याच भूमीतला असून हिंदू धर्म, वैदिकांचं किंवा हे विश्वचे माझे घर अशी मोठी वल्गना करणारा हिंदू धर्म असून देखील आम्हाला ते समानतेची वागणूक देत नसेल, आम्ही त्यालाही सोडतो. आणि सोडलं बिरसा मुंडाने. बिरसा मुंडाने हे दोन्हीही धर्म सोडून स्वतंत्र धर्म घेतला, तयार केला, किंवा स्वतंत्र धार्मिक विचार त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आदिवासीने हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही बिरसा मुंडाला मानत असताना तुम्ही हिंदू व्यवस्थेमध्ये जर तुम्ही हिंदू व्यवस्थेमध्ये जर डुबून राहत असाल, हिंदूंच्याच मंदिरात तुम्ही जात असाल, हिंदूंच्या देवदेवता मानत असाल, हिंदूंचे सणवार मानत असाल, हिंदूंचे उत्सव तुम्ही साजरे करत असाल, तर तुम्ही बिरसा मुंडाची जयंती, पुण्यतिथी साजरी करून काही फायदा नाही. तुम्ही बिरसा मुंडाच्या विचाराच्या विरोधात काम करताय. तुम्ही देखावा आहे तुमच्या बिरसा मुंडाची जयंती साजरी करणं, कारण तुम्ही सगळी हिंदू व्यवस्था, कारण सरते शेवटी आपल्या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये धर्म हे राजकारणाचं विशाल स्वरूप असतं. डेमोक्रॅटिक किंवा कम्युनिस्ट ज्या व्यवस्था जगात असतील कुठे आहेत,
त्या जरी अडल्ट फ्रँचाइज प्रौढ मतदानाच्या माध्यमातून रिप्रेझेंटेटिव्ह निवडून लेजिस्लेटर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी तयार होत असली तरीही हे सगळे विंग्स, ही माणसं ज्या धर्मातून आले आणि ज्या ही रिप्रेझेंटेटिव्ह ज्या धर्मातून आले आणि ज्या मागच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये जी माणसं आहे, जे समाज आहे, त्याला रिप्रेझेंट करतात, म्हणजे त्या त्या धर्माला ते रिप्रेझेंट करत असतात. कारण धर्म आज हे प्राचीन काळी, आता धर्म हे राजकारण चालवत असते. राजकीय स्वतंत्र व्यवस्था असली तरी धर्म हे राजकारण चालवत असते. आपल्या देशात राजेशाही होती तर राज्याला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार होते का? नाही. कारण पुरोहित मंडळ त्यांच्या ठिकाणी असायचं. ऋषी मुनी त्यांना किंवा पुरोहित राजांना मार्गदर्शन करायचे की तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे, आणि जो राजा निर्णय घेत नसेल तर त्या राजाला काय शिक्षा दिल्या जात होती माहित आहे? वेन नावाचा राजा भागवत पुराणामध्ये आलेला आहे. मी मुद्दाम हा संदर्भ सांगतोय. वेन नावाचा राजा भागवत पुराणामध्ये तो जो सत्तेवर आला, सिंहासनावर बसला, तेव्हा त्याने सांगितले की माझ्या मंत्रिमंडळात पुरोहित वर्ग राहणार नाही, म्हणजे पुरोहित वर्गाचा आम्हाला मार्गदर्शनाची गरज नाही, तुम्हाला सुट्टी, तुम्ही जा आता घरी, याच नाही माझ्या राजवाड्यात, किंवा कुठले तुम्हाला बसण्याचं आसन वगैरे नाही. किंवा सगळे पुरोहित वर्ग वेनाच्या विरोधात, राजा वेनाच्या विरोधात गेले. ते म्हणाले की ईश्वर हे ईश्वराचा अंश आहे राजा, ईश्वराने राजा निर्माण केला आणि त्या राजाचे मार्गदर्शक म्हणून आम्हाला नेमलंय, तुम्हाला ठेवाच लागेल, आम्हाला वेतन द्यावं लागेल, आमची व्यवस्था करावं लागेल, आम्हाला जमिनी द्याव्या लागतील, गायी द्याव्या लागतील, सगळी सन्मान द्यावा लागेल. ते म्हणले की वेन म्हणले की मला देवानेच सांगितलं, म्हणजे ईश्वरानं सांगितलं की पुरोहित वर्गाचं काम नाही, त्यांच्या सल्ल्यानुसारच मी पुरोहित वर्गाच्या पोस्ट खारिज करतोय. तेव्हा या पुरोहितांनी कुस नावाच्या जाड जुड ते गवताच्या ते काड्याने म्हणतात त्याला टोचून त्या वेणाला मारलंय. तर तुम्ही बिरसा मुंडाची जयंती साजरी करत असताना बिरसा मुंडा वैष्णव पंथ म्हणजे हिंदू व्यवस्थेला नाकारतो, आणि तुम्ही काय करता मग? बिरसा मुंडाची जयंती साजरी करता पण सगळे हिंदू देव देवता घरात ठेवता, त्याची पूजा अर्चा करता. म्हणजे तुम्ही सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी. आणि जगाचा इतिहास सांगते आंतरविरोधाने पोखरलेले लोक आहात. आणि जगाचा इतिहास सांगते जी माणसं आंतरविरोधाने पोखरलेली आहेत ती माणसं कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचत नसतात. तो देखावा म्हणून किंवा उत्सव म्हणून बिरसा मुंडाच्या जयंत्या पुण्यतिथ्या करत राहाल. तुम्हाला हे सगळं स्वीकारावं लागेल, नवीन विचार स्वीकारावा लागेल आणि बिरसा मुंडाच्या विचाराचा नवीन नवीन अर्थ काढावा लागेल. तर हिंदू व्यवस्था तुम्ही नाकारली पाहिजे, तेव्हाच बिरसा मुंडाच्या या दोन धर्माला नाकारण्याचा अर्थ तुम्हाला समजला असं म्हणता येईल. दुसरी गोष्ट, बिरसा मुंडाचा एक नारा होता, की राणीचं राज्य जाईल आणि लोकांचं राज्य येईल. म्हणजे 1885च्या दरम्यान, त्याच्यानंतर 95च्या दरम्यान, 85 नाही 95च्या, त्यांचा तर 75ला जन्म झाला, 95च्या दरम्यान त्यांनी एक नारा दिला होता की राणीचं राज्य जाईल आणि लोकांचं राज्य येईल. म्हणजे काय होईल? लोकांचं राज्य येईल म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ द पीपल. राणीचं राज्य म्हणजे काय? राजांचं राज्यव्यवस्था. एक अंमली जे काही सत्ता असते त्याला राज्यव्यवस्था आहे. तर क्राऊन होता ना तिथे, इंग्लंडमध्ये क्राऊन म्हणजे राज्यशाही. राज्यशाही जाईल आणि लोकशाही येईल असा नारा होता बिरसा मुंडाचा. लोकांचे राज्य येईल याचा अर्थ तुम्हाला सांगता आला पाहिजे.
लोकांचे राज्य म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ दी पीपल, फॉर दी पीपल, बाय दी पीपल. तर ही 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 मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. आणि बिरसा मुंडा हा रॅशनॅलिस्ट होता, बुद्धिप्रामाण्यवादी होता. एस्टॅब्लिश रिलिजन्स होते, जे प्रस्थापित धर्म जे होते जगातले त्यांनी नाकारले होते. तुम्ही बिरसा मुंडाचे भक्त कोणते एस्टॅब्लिश धर्म नाकारता? तुम्ही उलट निसर्ग धर्म काढता. काय त्या निसर्ग धर्मावर? तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला हे सगळं म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ तुम्हाला काढता आला पाहिजे. बऱ्याच मंदिरात गेला आणि बिरसानी त्या मंदिरात जाऊन डोकावून पाहिलं आणि मला की कुठे गेला रे तू? हे माझं घर आहे. म्हणजे तुम्ही ईश्वर, माझं घर आहे म्हणजे माझ्या लोकांचं आहे सगळे. तर ही मंदिरं इथून जे शोषणाची व्यवस्था सुरू होते तिथे जाऊन बिरसा मुंडा कुठल्याही प्रकारचं न घाबरता ते म्हणे की हे आमचं घर आहे, हे आमच्या मालकीचं आहे, आमच्या जीवावर तुम्ही उभे झाले, आमच्या जीवावर तुमची पुरोहितशाही चालते, आमच्या दक्षिणा घेता, आमचे सगळं एक पूजा अर्चेचं साधनं घेता आणि मोठे होतं, त्याला निघा बाहेर, अशा प्रकारचं एक ऐलान त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. तर हे सगळे अर्थ आम्हाला सांगता आले पाहिजेत. आणि नवा बिरसा मुंडा कुठल्याही महापुरुष असो त्याचे इंटरप्रिटेटर होणं फार महत्वाचे असते. कारण महापुरुष जे असतात त्यांच्याकडं काम इतकं प्रचंड किंवा इतकं प्रचंड असं मोठं काम असते, त्यामुळे ते पूर्ण विस्ताराने बोलत नसतात, ते सूचक बोलत असतात. प्रत्येक गोष्ट ते पाऊल त्यांचा प्रत्येक सूचक असते, प्रत्येक कृती सूचक असते. त्याचे तुम्हाला अर्थ काढता आले पाहिजेत, ते सांगता आले पाहिजेत. उलगुलान एकच शब्द वापरला. काही लोक त्याचा अर्थ सर्व बाजूने एकदा झालेला उठाव नाही. उलगुलांचा अर्थ आहे अन्यायाच्या विरोधात संघर्ष. आमच्या इथला एक दीडशाना वक्ता आहे, दीडशाना कार्यकर्ता आहे, सगळीकडे एकच अर्थ पोहोचतो. उलगुलान म्हणजे चारही बाजूने झालेला एकदम उठाव नाही. एके धन नावाच्या एका फार मोठ्या भारत सरकारच्या अधिकाऱ्याने बिरसा मुंडावर एक पुस्तक लिहिलं आहे, चरित्र लिहिलं आहे बिरसा मुंडाच. त्याच्यामध्ये अर्थ सांगितला आहे उलगुलान म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष. तर अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करता आला पाहिजे तुम्हाला. आणि आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय समस्या आहेत आमच्या? बिरसा मुंडाच्या विचाराचा काही समस्या सोडवण्यासाठी फायदा होतो का? हा अर्थ तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे, हे सांगता आलं पाहिजे लोकांना. उलगुलांचा अर्थ काय? तर अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष केला. अनेक गोष्टी त्या ठिकाणी बिरसा मुंडाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक त्यांच्या मृत्यूचाच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वर्णन करतात. भात खाल्ला, फेकून दिला, लात मारली, असं काहीतरी सांगतात. बिरसा मुंडा बासरी पण चांगले वाजवायचे, म्हणजे कलेला पण ते महत्व देत होते. मनुष्याचा विकास होत असेल तर केवळ एका गोष्टीने विकास होत नसतो. आदिवासी लोक शिक्षण घेऊन नोकऱ्या करून राहिले. त्या काय म्हणायचं आहे की कलेच्या क्षेत्रात पण तुम्ही आले पाहिजेत, क्रीडेच्या क्षेत्रात, खेळ पण खेळायचे चांगले, ते क्रीडेच्या क्षेत्रात पण तुम्ही आले पाहिजेत, साहित्याच्या क्षेत्रात तुम्ही आले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एका सूचक अर्थाने आम्हाला सांगितल्या, त्या आम्ही उतरवल्या पाहिजेत आमच्या जीवनात. आणि दुसरी गोष्ट, आज काय सुरू असते त्याच पुस्तकात 60-63 पानावर एक ध्यान लिहितात बिरसा मुंडाच्या निमित्तानं. बिरसा मुंडा म्हणते की आदिवासी विल नॉट डान्स, विल नॉट सिंग. आदिवासीने नाचू नये, आदिवासीने नाच गाण्यात गुरफटू नये, असं बिरसा मुंडा म्हणायचे त्यावेळेस. का म्हणायचे? कारण ही लढाई आहे. त्या काळची जशी ब्रिटिशांच्या विरोधात, धर्मव्यवस्थेच्या विरोधात जी लढाई होती
तीच लढाई आज पण आहे. आणि बिरसा मुंडाच्या जयंतीमध्ये काय आता गावामध्ये पाहतो मी, ते डोक्यावर ते त्या मोरपिसांचे टोप, अंगाला अशा हे सगळे राख लावून उघडे नागडे नाचून राहिले का आदिवासी, शहरात नाचून राहिले. बिरसा मुंडाच्या वेळेस त्यावेळेस फार मोठं दारिद्र्य होतं, कपडे घालायला नव्हते, म्हणून मजबुरीने कपडे नव्हते त्यांच्याकडे, घालत नव्हते. आज तुमच्याकडे कपडे आहेत, तुम्ही उघडे नागडे नाचून राहिले गावात. बिरसा मुंडा म्हणायचे डोंट डान्स डोंट सिंग, नाचू नका गाऊ नका, लढाई आहे गांभीर्याने लढा. आज देखील तुमची लढाई आहे, तुमचं आरक्षण धोक्यात आहे, बोगस तुमच्यात घुसत आहेत, शहरी नागरी व्यवस्थेत तुम्हाला सन्मान नाही आहे, तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने लोक पाहतात, तुम्हाला तुमचं अस्तित्व अस्मिता सिद्ध करायची आहे. तुम्ही उघडे नागडे शहरात नसाल, तुम्हाला काय समजतील नागरी व्यवस्थेत ते लोक, तुम्हाला सन्मान देणार आहेत का? वा वा काय मस्त नाचले उघडे नागडे, अरे उलट थुकतील तुमच्यावर. ते म्हणते की आदिवासी आहे, बिघडलेले आहेत, असेच आहेत, असंस्कृत आहे, बारबेरिक आहे, रानटी आहेत. मी 4 वर्षापासून सांगून राहिलोय, बिरसा मुंडाच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला किमान 50 लोक सुटबुटात चाला पुढे, दाखवून द्या लोकांना की आम्ही काही कमी नाही. बाबासाहेब आंबेडकरांची माणसं जेव्हा अंगावर लखतर घालत होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकर सुटाबुटात राहत होते. तो लोक त्यांना विचारायचे तुमचे लोक तर उघडे नागडे आहेत, तुम्ही तर सुटाबुटात. बाबासाहेब म्हणाले की यांना माझ्यासारखं व्हायचं आहे, उद्या व्हायचं याच्यासाठी, यांच्यासाठी मी यांना आदर्श देतोय, आदर्शता घालून देतोय. तुम्हाला सुटाबुटात मिरवणुका काढता आल्या पाहिजे. मी वारंवार सांगतो, अमेरिकेचे जे निग्रो आहेत, जे ब्लॅक लोक आहेत, सुटाबुटात न्यूयॉर्क शहरात मिरवणुका काढतात, दंगा फसाद झाला तो सुटाबुटातच छातीवर गोळ्या झेलतात, उघडे नागडे नाचत नाहीत. अरे दरिद्री भिकारडे हो, सुधरा जरा असे काहीतरी. ते टोप घालून नाचण्यात काय महात्म्य आहे रे बाबा तुमचं? बिरसा मुंडाने हे सांगितलं का तुम्हाला? तर बिरसा मुंडाची जयंती साजरी करत असताना किंवा त्यांच्या विचाराची उजळणी करत असताना आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आंदोलन करत असताना काही लोक, बिरसा मुंडाचेच लोक, इंग्रजांच्या आणि दिक्कूंच्या बाजूने लढत होते. तेव्हा बिरसा मुंडाचं आंदोलन हातघाईवर आल्यानंतर बिरसा मुंडांनी एक ऐलान केलं होतं, इंग्रजांचा हिशेब नंतर, आपले जे हरामी आहेत त्यांना पकडा आणि तोडा, असा प्रकारचा आदेश दिला होता त्यांनी. म्हणजे दलित साहित्यामध्ये जसं सेल्फ क्रिटिसिझमचा, स्वतःचंही परीक्षण केलं पाहिजे, स्वतःवर टीका केली पाहिजे, स्वतःचं चुकलं तर त्यालाही झापलं पाहिजे, त्यालाही रस्ता दाखवला पाहिजे. अशा प्रकारे स्वतःची माणसं जरी असतील, वाममार्गाने जात असतील, चुकीच्या मार्गाने जात असतील, तर त्यांना पहिले बदला, असाही संदेश बिरसा मुंडाने दिला होता. आपण तर पाहतो की आपल्या ग्रुपचा माणूस आहे का, मग त्यांनी काहीही करो. मी पाहतोय नवीन पोरं सगळं गट बनवतात, ते काहीही बोलतात, तरी त्यांच्या एकमेकांचं, माझ्यासारखा एखादा माणूस त्याच्यावर टीका करतो, सगळे तुटून पडतात माझ्यावर. अरे चुकीचं आहे ना बाबा तुमचं. नाही आमच्या गटातलं आम्ही मानू, आमच्या गटाला मोठं करू. बिरसा मुंडाने हे नाही केलंय. आपल्या घरचा माणूस जरी असेल तर ते म्हटलं की त्याला पहिले हाणा, ठोका त्याला, कारण ते आपल्या आंदोलनाच्या विरोधात आहे. हे सगळे वेगळे बारीक अनेक गोष्टी आहेत, छोट्या भरपूर गोष्टी आहेत बिरसा मुंडाच्या. तर हे आम्ही वाचलं पाहिजे. त्यानंतर बिरसा मुंडाच्या विचारात आणि त्यांच्या चरित्रात भेसळ होण्याचं काम सुरू झालं आहे. आज पुसदून काही पोस्ट आले आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे की हिंदू धर्मरक्षक भगवान बिरसा मुंडा. हे बघा, जसं छत्रपती संभाजी महाराजांना जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात की हिंदू धर्मरक्षक, आणि मग सगळे सोलापूर पर्यंत सगळे लोन जाते आणि हिंदू धर्मरक्षक असं नाव दिलं जातं. तेव्हा मित्रांनो, बिरसा मुंडाचं देखील शोषण होते आहे, किंवा बिरसा मुंडाचा देखील म्हणजे इथल्या धर्मव्यवस्थेला चालवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. हे टाळता आलं पाहिजे.
त्याच्यानंतर तुहीन सिंह आणि अंकिता वर्माने एक 400 पानाचं बिरसा मुंडावरचं चरित्र लिहिलं. त्या चरित्रात बिरसा मुंडा गायत्री मंत्र म्हणताना दाखवला, मंदिरात जाताना दाखवला, हिंदूंच्या देवदेवतेंची अर्चना म्हणजे पूजा अर्चा करताना दाखवला. तेव्हा लक्षात घ्या की आज मोदी बिरसा मुंडाच्या प्रदेशात गेले आणि पहिला पंतप्रधान बिरसा मुंडाच्या कार्यक्रमाला जाणारा असं सगळीकडे संपूर्ण भारतात त्याचा प्रचार सुरू आहे. तेव्हा लक्षात घ्या की तुमचे महापुरुष कसे चोरी चाललेले आहे, तुमच्या महापुरुषाचं कसं शोषण होत आहे. इव्हन मोहन भागवतांनी देखील छोटंसं एक पॉकेट साईज पुस्तक लिहिलं आहे बिरसा मुंडावर, भाषणाचंच असेल कदाचित. त्यांनी बिरसा मुंडाला वनवासी पुत्र असं म्हटलेलं आहे. इव्हन प्रसार भारती नावाचं एकलव्याचं एक छोटं चरित्र आहे, त्याला देखील वनवासी पुत्र म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या की ही जी व्यवस्था, म्हणून पुन्हा सांगतो की राजकीय व्यवस्था जरी भारतीय संविधानाने दिली असली तरीही ही व्यवस्था धर्मशास्त्र चालवत आहेत आज. आणि बिरसा मुंडाने ही धर्मशास्त्र, मग ते विदेशी म्हणजे बायबल धर्मशास्त्र किंवा आनंद पांडेच्या माध्यमातून जे वैष्णव पंथाला मानणारे किंवा वैष्णव पंथाचं नियमन करणारे सगळे हिंदूंचे धर्मशास्त्र बिरसा मुंडांनी नाकारले होते. म्हणून या देशातली लोकशाही व्यवस्था तुम्हाला चालवायची असेल, जिवंत ठेवायची असेल तर धर्मव्यवस्था नाकारली पाहिजे. सेक्युलरिझम जिवंत ठेवला पाहिजे. 14 मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मोदीने भाषण केलं आणि पहिल्याच भाषणात सांगितलंय की आम्ही असा प्रचार केला की सगळ्या पक्षांना सेक्युलरिझम हा शब्द त्यांच्या मॅनिफेस्टोमधून काढावा लावला, असं कंपल्शन केलं. आणि आता जेव्हा सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा हे ज्या नवीन संसदेमध्ये गेल्या सगळ्यांना त्या संविधानाच्या नवीन प्रती दिल्या, त्या प्रतीच्या प्रियंबल म्हणून सेक्युलरिझम हटवला. तर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बिरसा मुंडांच्या सगळ्या कार्याची आणि त्यांच्या त्या काळच्या संभाषणाचे संकेत असे आहेत. त्यांनी धर्म सगळे नाकारले, छोटे मोठे पंथ नाकारले. इव्हन मुस्लिमांनी देखील त्यांना प्रयत्न केले की तुम्ही इस्लामिक या, त्याने तिथे तर गेलेच नाही ते, पण ख्रिश्चनांनी त्यांना थोडी बहुत मदत केल्यामुळे त्यांनी हे सगळे धर्म नाकारून त्यांनी एक स्वतंत्र पंथ निर्माण केला किंवा स्वतंत्र बिरसाईत निर्माण केला. याचा अर्थ त्यांना बुद्ध माहीत नव्हता ना, ते बुद्ध धम्माकडे आले असते. एक त्यांची आणि काय तत्व तरी काय त्या बिरसाईत, खरे बोलावे, मद्यपान करू नये, एकुप्याने राहावे, सगळ्यांशी मिळून मिसळून व्यवहार करावे, एकमेकाला अडचणीत मदत करावे, हे सगळे बुद्ध तत्वज्ञानच आहे. म्हणून दुसऱ्या अर्थाने बिरसाने त्यांना माहीत नसला तरी बुद्ध धम्मच घेतला होता तो. त्याच्याकडे आम्ही गेलं पाहिजे सगळ्या गोष्टी. आणि मी नेहमी सांगतो धर्म इथे फक्त पूजापाठ अर्चा आणि मोक्षाचा मार्ग नाही. धर्म म्हणजे राजकारण, धर्म म्हणजे समाजकारण, धर्म म्हणजे अर्थकारण, धर्म म्हणजे शिक्षण कारण, धर्म म्हणजे सामाजिक एक संघटन. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये धर्म रेग्युलेशन करत असते, नियमन करत असते. तर अशा प्रकारचा एक नवीन बुद्ध विचाराचा बिरसाईत पंथ त्या ठिकाणी बुद्धाला मानणारा किंवा बुद्धाच्या तत्वावर उभा असलेला, कारण त्यांचा तेवढा अभ्यास नव्हता, कारण 24-25 वर्ष जगले ते. तर अशा प्रकारचा धम्म विचार असलेला पंथ त्यांनी त्या ठिकाणी काढला होता. तर आदिवासींनी विचार केला पाहिजे. म्हणजे रस्त्यावर मिरवणुका काढणे, नाचणे, गाणे, खाणे पिणे, दारू पिऊन मस्त उड्या मारणे, याला बिरसाईत म्हटलं नाही, बिरसाईत म्हटल्या जात नाही किंवा बिरसाईत पंथाचे किंवा बिरसाचे अनुयायी म्हटल्या जात नाहीत. मी वारंवार सांगतो, मला गंभीर व्हावं लागेल. इतका प्रचंड काळ आपल्या पुढे उभा टाकलेला आहे की संविधानिक संस्था संपून टाकलेली आहे. राष्ट्रपती असून देखील ती विधवा आहे म्हणून तिला कार्यक्रमाला बोललं जात नाही.
म्हणजे मनुस्मृतीला 100% पाळल्या जात आहे, मनुस्मृतीचं पालन केलं जात आहे. तर अशा अवस्थेत बिरसा मुंडाला देखील आपण पाहतोय की वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कॅप्चर करून ते हिंदू परंपरेत त्यांना आणण्याचं काम या देशामध्ये सुरू झालं आहे. या निमित्ताने आम्ही वेगळा विचार केला पाहिजे, कारण भाष्यकार झाला पाहिजे. अनेक चरित्र आहेत माझ्याकडे, तर 10-20 चरित्र आहे बिरसा मुंडाचं. कुमार सिंगांचं एक मोठं चरित्र बिरसा मुंडाचं ऑथेंटिक आहे, कारण त्या ब्रिटिशाच्या काळामध्ये कुमार सिंग त्या ठिकाणी त्या प्रदेशात होते. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये कोणालाही माहीत नाही आहे जे बिरसा मुंडाच्या चळवळीवर सगळं फार मोठं एक पुस्तक महाश्वेतान देऊन लिहिलं आहे. डस्ट ऑन दी रोड त्या पुस्तकाचं नाव. मराठी किंवा हिंदीमध्ये भाषांतर झालं नाही दुर्दैवानं. डस्ट ऑन दी रोड हे बिरसा मुंडाच्या चळवळीवरचं फार मोठं एक पुस्तक आहे. त्यानंतर रोमता नावाचं त्यांचं महाश्वेता देवीचं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर मितवा मुंडाने लढाई जिंकली हे एक छोटंसं पुस्तक आहे. असे बरेचसे पुस्तक आहे त्यांनी, कारण महाश्वेता देवीने सगळ्या त्या प्रदेशावर त्यांनी ते पूर्ण जीवन खर्च घेतलं आहे. तर काही लोक किंवा आरण्यर अधिकार नावाची कादंबरी तिने लिहिली आहे. आमच्या यवतमाळचे एक लेखक त्याच्यावर नाटक करतात त्या कादंबरीवर. तुळपुळे प्रकाशनाने ते भाषांतरित केले आहे मराठी बंगालीमधून. तर हे सगळं मित्र आपण पाहायला पाहिजेत आणि बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही त्या शोधल्या पाहिजेत. मी जेव्हा परत परत एके धनचं पुस्तक तुम्हाला फार आवडलं ते पुस्तक, आणि त्या पुस्तकामध्ये फार छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहे. बिरसा मुंडा दिवसातून 3 वस्त्र बदलायचे, त्याचे वेगळे वेगळे रंग असायचे, त्यांचे ते नारे वेगळे असायचे, त्यांना त्यांच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहे जंगलात कुठं लपायचं, कुठं कसा हल्ला करायचा, खुंटकुती पोलीस स्टेशनवर कसं हे करायचं, किंवा कोणं कुठे उभे राहायचं. म्हणजे कुठले जास्त शिकलेलं नसलेलाही माणूस हा एकूणच त्या समाजव्यवस्थेचा म्हणजे ख्रिश्चनामध्ये असल्यामुळे त्याने बऱ्याच गोष्टी शिकल्या होत्या. मग आनंद पांडे हिंदू व्यवस्थाही त्यांनी शिकली होती. हे सगळं त्यांनी बघून आपण आपली व्यवस्था कशी उभी केली पाहिजे आणि शेती हे कशी वाढवली पाहिजे हे त्यांनी त्या ठिकाणी का लोकांना सांगितलं आहे. आणि ती शेतीची जी व्यवस्था होती खुंटकुटी आणि भुईनारी शेती व्यवस्था ती या दिक्कूने कशी नष्ट केली, तर याच्यावर त्यांनी खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं. की त्यांच्या पहिल्यांदा म्हटलं की आम्हाला हे सगळं आमचं वापस मिळालं पाहिजे. तर आणि लोक उत्स्फूर्तपणे त्यांच्या मागे येत होते. त्यांची काही लोक काही सांगतात बिरसा मुंडावर, बिरसा मुंडाने ऐसा का, बिरसा मुंडा हिंदीमध्ये भाषण करणारे नागपूरचा एक माणूस आहे, काही ठोकत राहतो इकडच्या तिकडं. असं मोठ्या मोठ्या जे काही महापुरुष होते त्यांच्यावर त्यांच्या चरित्रावर लबाडी करू नये मित्र. आपलं माहीत नसेल तर माहीत नाही असं म्हणावं, कारण हे जग अफाट आहे, प्रचंड ज्ञान आहे या जगात, सगळ्यांना सगळं जमत नसतं. तर या निमित्ताने मी तुम्हाला या काही गोष्टी सांगू शकलो. अनेक काही पुन्हा सांगता येतील काही गोष्टी बऱ्याचशा आहेत, कारण माझा पण विचार आहे की बिरसा मुंडावर एक छोटंसं 100-100-125 पानाचं एक चरित्र चांगलं लिहावं. आणि जसं मी रावण आणि एकलव्य लिहिला, तर एका पुस्तकवाल्याला यवतमाळला दिलं तर ते वाचत बसला, ते म्हणजे फार चांगलं आहे होय, कारण तुम्ही स्वतःची त्याच्यातनी इंटरप्रिटेशन दिलं आहे. लेखकाने काय करावं, कथानकं सांगू नये. तुम्हाला या युगाचे अनुवादक होता आलं पाहिजे. तुम्ही ज्या युगात राहता त्या युगाचे अनुवादक होता आलं पाहिजे. इंटरप्रिटेटर त्याचे अर्थ सांगता आले पाहिजेत. कारण तुम्ही ज्या युगात लिहिता, ज्या कालखंडात लिहितात, त्या कालखंडाचे तुम्ही इतिहासकार असता आणि तुम्ही लिहिलेला इतिहास तो काळ घेऊन पुढे जात असतो. आणि हे सगळं येणाऱ्या पिढ्यांना कामी पडत असतं. आम्ही सगळे डोळसपणे आम्हाला पाहता आलं पाहिजे. इंग्रजीमध्ये एक लेखक म्हणतो, टू राईट इज टू सी. लिहिणे म्हणजे बघणे, ज्याला पाहता येत नाही. म्हणून पाहण्याच्या आगळे सगळे अनेक अर्थ आहे. मग ते अंडरस्टँड करणे, समजून घेणे,
हे बिरसा मुंडाच्या आंदोलनाकडे पाहता आलं पाहिजे. बिरसा मुंडाचं आंदोलन किंवा बिरसा मुंडाला म्हणजे उत्पन्न त्यातून काहीतरी मिळवावं, मिळकतीचं साधन बनू नका. काही लोक नाटकं करून राहिले, त्याच्यावर काही शो करून राहिले आणि मिळकतीचं साधन करून राहिले. इक्बाल दुर्रानीनी पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये पिक्चर निघाला बिरसा मुंडावर निघाल त्या ठिकाणी, गांधी से पहिले गांधी असं पुस्तक त्या चित्रपटाचं नाव आहे. हिंदीमध्ये इक्बाल दुर्रानीने काढलाय. ते त्या चित्रपटाची पटकथा आहे, त्याच्यावर पुस्तक निघालं. ते पटकथा पण माझ्याकडे आहे, ते पुस्तक माझ्याकडे आहे. सगळे बारीक 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 जमा केले आणि ते सगळं वाचन सुरू आहे, त्याच्यात टिपणं काढणं सुरू आहे. त्यातून मग बिरसा मुंडाचं एक छोटंसं डेफिनेटिव्ह बायोग्राफी, निश्चित स्वरूपाची अशी ती बायोग्राफी लिहिण्याचा माझा विचार आहे.